बीड नंतर आता पुढची गुन्ह्याची बातमी कोकणातून। सिंधुदुर्गातही मृत्यूचा थरकाप उडवणारी हत्या घडलेली आहे। मात्र ही हत्या कुणी केलेली आहे, या प्रकरणातील मारेकऱ्यांचा आका कोण, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। अमानुष हत्येनं बीड पाठोपाठ सिंधुदुर्ग हादरलं। नग्न केलं, व्हिडिओ काढत तरुणाची हत्या। बिडवलकरच्या मारेकऱ्यांचा आका कोण? सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येनं महाराष्ट्र हादरला। ही घटना ताजी असतानाच सिंधुदुर्गच्या कुडाळमधून आणखीन एक संतापजनक प्रकार समोर आलाय। सिद्धेश शिरसाट आणि त्याच्या साथीदारांनी सिद्धिविनायक बिडवलकरचं अपहरण करून अत्यंत मानुषपणे हत्या केली। त्यामुळेच सिंधुदुर्गची अवस्था बीडपेक्षा भीषण असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वैभव नाईकांनी केला। फक्त 22,000 रुपये त्यांनी दिले नाहीत म्हणून त्याला नग्न करून मारहाण करून त्याचा हत्या करण्यात आली आणि ही हत्या 2 वर्षापूर्वी केली होती। आणि त्याच दरम्यान जे मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि कालच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये 2 वर्षामध्ये हा खून पसला पाहिजे म्हणून तो तिथले स्थानिक आमदार सध्याचे निलेश राणे यांच्याबरोबर कार्यरत होता, आज पण कार्यरत होता आणि त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोलिसांना ह्या सिद्धेश शिरसाटला वाचवण्यासाठी कोणते फोन आले याची सुद्धा तपासणी राज्याच्या गृहमंत्र्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी केली पाहिजे। बिडवलकर हत्या प्रकरणी आरोपींचं पितळ कसं उघडं पडलं, पाहूया। मार्च 2023 सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकरचं अपहरण। 9 एप्रिल 2025 जीवे मारण्याच्या उद्देशानं अपहरण झाल्याची नातेवाईकांची तक्रार। 10 एप्रिल 2025 पोलिसांकडून 4 आरोपींना अटक। आरोपी सिद्धेश शिरसाटसह 3 जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच सिद्धेश शिरसाट पोपटासारखा बोलायला लागला। यावेळेस राक्षसी प्रवृत्तीच्या शिरसाटनं बिडवलकरच्या हत्येची कबुलीच दिली। पैशांच्या वादातून बिडवलकरचं अपहरण। बिडवलकरला सिद्धेश शिरसाट यांच्या घरी नेण्यात आलं। शिरसाटनं बिडवलकरला नग्न करत मारहाणीचा व्हिडिओ बनवला। मारहाणी दरम्यान बिडवलकरचा मृत्यू। मृत्यूनंतर बिडवलकरचा मृतदेह सातारडा जंगलात जाळला। राख पोत्यात भरून नष्ट केली आणि हाडं नदीत फेकली। अंगाचा थरकाप उडवणाऱ्या हत्येनंतर संतापलेल्या संजय राऊत यांनी सिंधुदुर्गच्या कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवलंय, तर निलेश राणेंनी वैभव नाईकांच्याच चौकशीची मागणी केली। वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुख पेक्षाही भयंकर आहे आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करावा लागेल। एक निर्घृण खून झालेला आहे। आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 27 खून झालेले आहेत। त्याच्यामध्ये 9 खून हे आमच्या शिवसैनिकांचे आहेत आणि ह्यांचा आका कोण आहे? जेव्हा ही मर्डर केस घडली, जेव्हा ही 2 वर्षापूर्वीपासून ही केस पेपरामध्ये येते, तर 2 वर्षापूर्वी सिद्धेश शिरसाट तो उबाटामध्येच होता, वैभव नाईकांबरोबरच होता। उलट वैभव नाईकांनी सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे। हे असं असलं तरी इतक्या अमानुषपणे हत्या करण्याचं धाडस येतं कुठून? अशा हैवानी वृत्तीच्या आरोपींना 2 वर्षांपर्यंत अभय कुणी दिलं? या सिंधुदुर्गमधील आरोपींचा आका नेमका कोण आहे याचा शोध घेऊन आरोपींपाठोपाठ त्यांना पाठीशी घालणारं पोलीस प्रशासन आणि त्यांच्या आकाच्याही मुसक्या आवळण्याची गरज आहे। विनायक वंजारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग।